विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आज मी वडाळामध्ये आहे, साईवारी मंडळ। आज यांचा भव्य रक्तदान आहे आणि त्यांचं आज 42 वर्ष चाललं आहे रक्तदान। त्यांचं भजन आहे, सरबत वाटा वाजतं विठ्ठल रुक्माई मंदिरजवळ आणि यांचे उपक्रम भरपूर आहे। हे थोडे आपल्या सांगतील मंडळाचे। ओम साईराम। मी साईवारी मंडळाचे कार्याध्यक्ष आणि प्रमुख सल्लागार नंबर 2 म्हणून आपल्याशी संपर्क साधतो आहे। आज या ठिकाणी 10 ऑगस्ट रोजी या मंडळाचं भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। एक थेंब रक्ताचा अर्थ सांगतो जीवनाचा। हे रक्तदान आपल्या वडाळा विभागातील नागरिकांसाठी, आणखी आपल्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी, आपत्काल कुठे आला तर त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे असे म्हणून 3 रक्तपेढ्या आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो। किमान 500 ते 600 बॉटल या ठिकाणी हे रक्त गोळा होतं आणि त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी, देशासाठी, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आज चांगल्या तऱ्हेने होतो। याबद्दल तुम्ही जे आज या ठिकाणी हे चॅनलवाले आल्यात, तुमचे मनपूर्वक आभार, कारण तुम्ही या आमच्या कार्याची दखल घेतलीत। साईवारी मंडळ गेली 42 वर्ष आज या ठिकाणी अखंड समाजसेवेत कार्यरत आहे। नुसती साईसेवा नाही तर समाजाची सेवा काय, आम्ही समाजाचं देणं लागतो। या समाजाला काय द्यावं आणि कशा तऱ्हेने त्यांची सेवा व्हावी हे आम्ही नेहमी लक्षात ठेवून असे उपक्रम राबवतो। उदाहरणार्थ आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी कमीत कमी लाखो लोक हे मोफत सरबताचा लाभ घेत असतात। त्याचप्रमाणे आता इथं साई सच्चरित्र पारायण लागेल, ही ईश्वरी आध्यात्मिक सेवा आहे। या पारायण सेवेमध्ये अखंड मुंबईहून, अखंड महाराष्ट्राहून जे पदयात्री आहेत हे गोळा होतात आणि बाबांची ही चरित्र सेवा, अध्यात्म सेवा इथं केली जाते। ह्या जे महिला मंडळ आहेत आमची, या तर त्यांना विचारूच नका। इथं जे सामाजिक कार्य ह्यांचा हिरिरीण भाग यांचा मोठा आहे। हे आमचे अनिलदादा चव्हाण म्हणून आमचे प्रमुख सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 42 वर्ष ही साईवारी अखंड वडाळा ते शिर्डी अशी पदयात्रा, यंदा 5 नोव्हेंबरपासून ही पदयात्रा चालू होईल। या पदयात्रेमध्ये असंख्य पदयात्री तन्मयतेने, आत्मीयतेने, आध्यात्मिक ओढीने येऊन बाबांची सेवा करतात, पायीवारी करतात आणि आपलं हित, ही साई सेवा म्हणजे काय आहे हे थोडक्यात नंतर तुम्हाला दादा समजावून सांगतीलच। त्याचप्रमाणे या ठिकाणी पारायण सेवा झाल्यानंतर आता दहीकाला उत्सव आहे। अखंड या ठिकाणी दहीकाला लागतो बाबांचा, दहीहंडी फोडली जाते आणि इतर उपक्रम, असे सामाजिक उपक्रम आम्ही फार राबवतो। त्याचप्रमाणे यावेळेला मागच्या गुढीपाडव्याला दत्तयाग झाला। 108 जोडपी या ठिकाणी याच पटांगणामध्ये आम्ही दत्तयाग केला होता आणि दत्तयागासारखं पुण्यमय कार्य या साईवारी मंडळाच्या हातून घेतलं। हीच मोठी ईश्वर सेवा, साई सेवा आणि दत्तसेवा असं मला तर वाटतं। यापुढचं तुम्हाला जे विश्लेषण पाहिजे, मंडळाच्या बाबतीत अधिक माहिती पाहिजे, आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागार अनिलदादा चव्हाण देतील तुम्हाला। चांगली माहिती दिली आपल्या साई भक्तांनी। तसंच अनिलदादा आपल्या थोडी माहिती देतील। विशाल महाराष्ट्र या चॅनलला साईवारीचा एक प्रमुख सल्लागार म्हणून आज तुम्ही आमची जी मुलाखत घेत आहे, खरोखरच आम्ही कधी असं मनात आणलं पण नाही। आम्ही आज जीपर्यंत सेवा केली, आम्ही कोणाच्या टी व्हीमध्ये का कुठे नाही, आमच्यानं जेवढं होईल बाबांची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे जे काय आमच्याने करता येईल आणि लोकोपयोगी समाजांच्या सेवेसाठी जे काय करता येईल ते आम्ही करत आलो आहे आणि याच्या पुढेही करत राहणार आहोत। पण आम्ही हे करताना कुठचाही दुजाभाव किंवा कुठचाही नाही, आम्ही सर्व कुठलाही आमच्यामध्ये पक्ष नाही, कुठचाही पुढारपणा नाही, फक्त बाबांची दिलेली शिकवण आणि सेवा हेच आम्ही आतापर्यंत करत आलो आहे आणि याच्या पुढे पण आम्ही करत राहणार आहे। दर मजल आम्ही दरवर्षी, गेल्या वर्षी आम्ही रक्ताच्या बॉटल जवळजवळ 200 ते 250 रुपये दिल्या होत्या। यावेळेला आम्ही त्याचाही उच्चांक गाठून आम्ही हे रक्तदान शिबिर केलेलं आहे। गेल्या वर्षी फक्त केम हॉस्पिटललाच देत होतो, पण यावर्षी आम्ही नायर हॉस्पिटल आणि दुसरं एक आम्ही एक समर्पण कॅम्प म्हणून आहे, त्याची माहिती पार पाडण्याला ते जगासमोर ती माहिती अजून आलेली नाही। पण लोकांनी त्या माहितीसाठी साईवारीशी संपर्क साधा आणि अशा मुलांवरती जेव्हा प्रसंग येतो त्या मुलाला महिन्याला रक्तदान करावं लागतं, रक्त चढवावं लागतं, त्याच वेळेला तर ते एक संकल्पना आम्ही यावर्षी राबवली आहे आणि या संकल्पनेमधून
या महाराष्ट्रातील असू दे कोणाला असू दे त्याला कमीत कमी म्हणजे मोफतच ब्लड देण्याचं आम्ही एक नियोजन केलं आहे आणि संकल्प सोडला आहे. त्याप्रमाणे आमच्याकडे साईवारी हे माध्यम फक्त साईवारीचं आहे. बाकी आम्ही लोकांसाठीच जी सेवा आम्हाला करता येते ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि साईवारीचं तुम्हाला कुठचीही मदत पाहिजे असेल तुम्ही साईवारी मंडळाशी संपर्क साधा. मग ती हॉस्पिटलची असू देत, तुमच्या काही वैयक्तिक याची असू देत. आमच्या परीने जेवढं तुम्हाला देता येईल, जेवढं तुमच्यासाठी करता येईल तेवढं आम्ही आजपर्यंत करत आलो आहे आणि याच्या पुढे पण आम्ही करत राहणार आहे. आणि ही बाबांची शिकवण आम्ही आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढंच बोलतो आणि तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो. आणि तुमचा चॅनल असाच भरभराटीने पुढे राहू दे आणि हे लोकांपर्यंत साईवारीचं महात्म्य पोचवा एवढीच आपल्या चरणी प्रार्थना. जय साई. चांगली माहिती दिली. आज आपण साईबाबाच्या शिकवण आज लोकांपर्यंत हे पोचवतात आहे. आणि हा मंडळ मी लहान असताना हे दत्ता जोगळे हे सगळे माझे मित्रच आहे जुने. आणि माझं इथं येणं जाणं आणि यांनी माझ्या एरियामध्ये भजन बोलल्यावर तर बायका खाली उतरून आलेल्या भजन ऐकूनच. मग ते एकदम चांगले सगळ्यांचं व्यवस्था चांगली असते आणि एकदम प्रामाणिकपणे काम करतात. तसं थोडे आपल्याला ते सांगते माहिती काय. जय साई. मी सौ चित्रा पाटील. आमच्या साईवारी महिला मंडळाला घेऊन महिलांना सगळ्या कार्य करतो आम्ही. साईवारी मंडळ म्हणजे आमचं सर्व धर्म समभाव आणि पक्षाचं कुठलंही आमच्या इकडे हे नाही आहे, कुठला पक्ष किंवा कुठलाही धर्म. आम्ही सर्व धर्म समभाव, सर्व पक्ष समभाव करून आम्ही हे कार्य आमचे सगळे कार्यकर्ते करत असतात. आणि आमचा कार्यकर्ता म्हणाल तर प्रत्येक कार्यकर्ता हर हुन्नरी प्रत्येक गोष्टीत कोणाचं सुख असू दे, दुःख असू दे, कोणाला आजार असू दे किंवा कोणाला कसली नड असू दे, प्रत्येक कार्यकर्ता आमचा धावून येतो. आमचे सगळे वरिष्ठ आहेत, त्यांचा प्रत्येकाचा आम्हाला सल्ला असतो आणि एकत्रितपणे आम्ही काम करत असतो. काही म्हणा तुम्ही भंडारा असू दे किंवा कुठे काही जत्रा असू दे ते सरबत वाटत असतं आमचं. हे रक्तदान आहे. परत पूजा असते तेव्हा भंडारा असतो. आमच्या सगळ्या महिला मंडळ एकत्र येऊन काम करत असतो. आणि पारायण असतं. प्रत्येक महिला आमची पारायणात सहभाग घेते. आणि आता तर तुम्ही बघतात आमचे केवढे कार्यकर्ते रक्तदान करतात. आणि वडाळा गावातले इतर कोणाला काही गरज असेल रक्ताची किंवा कसलीही तर आमच्या मंडळाचं नाव सांगितलं की साईवारी मंडळाचे तर KM आणि सायनला पण आम्हाला मदत करतात. म्हणजे एवढं आमच्या मंडळाचं नाव आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते खूप खूप चांगले आहेत. आमचे वरिष्ठ आम्हाला सगळे सत्कार म्हणजे सहकार्य करतात, आम्हाला सल्ला देत असतात. साईवारी मंडळ आमचं खूप छान आहे. तुमचेही धन्यवाद. तुमचा हा चॅनेल खूप म्हणजे उंच भरारी घेऊ दे हीच सदिच्छा. असं तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीवर होता. कॅमेरामन निखिल. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय.